नमस्कार. अपनी ऑनलाईन सरकारमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत एक GR आलेला आहे. तर नक्की काय आहे तो GR याबाबत आपण माहिती बघणार आहोत. सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत कृषी उत्पादक विभाग शासन निर्णय क्रमांक दिनांक 29/7/2024 रोजी या GRची अंमलबजावणी झाली आहे. तुम्ही बघू शकता या GRमध्ये नेमकं काय आहे. महोदय, उपरोक्त विषयाबाबत संदर्भातील शासन निर्णयान्वये राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील पीक पाहणीवरील नोंदीत कापूस व सोयाबीन व उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. म्हणजे ज्यांनी 2023मध्ये जी पीक पाहणी केलेली आहे त्यांनाच या योजनेचा लाभ भेटणार आहे असे यामध्ये सांगितलेले आहे. या अर्थसहाय्याचे वितरण शेतकऱ्यांना सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरणाच्या DBT माध्यमातून होणार आहे. तर तुम्ही बघू शकता की आधार लिंक तुमची जी बँक आहे, थोडक्यात शेतकऱ्याची जी बँक आहे आधार लिंक, ते डायरेक्ट त्या बँकमध्ये DBT माध्यमातून म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या माध्यमातून ते पैसे वर्ग होणार आहे. त्या अनुषंगाने अनुदेय अर्थसहाय्य शेतकऱ्यांना अदा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या आधार संबंधी माहितीचा वापर करण्याबाबत त्याच्याकडून देण्यात येणाऱ्या संमतीपत्राचा नमुना तसेच सामाजिक खातेदारांच्या बाबतीत एकाच खातेदारास अर्थसहाय्य वितरित करण्याच्या अनुषंगाने घ्यावयाच्या ना हरकत प्रमाणपत्राचा नमुना सोबत जोडून पाठवण्यात येत आहे. म्हणजे जे एकत्रित शेतकरी आहेत, थोडक्यात A, B आणि C हे 3 शेतकरी आहेत आणि या तिघांचा एकत्र 8 निघतोय. तर A याला ते पैसे वर्ग करून भेटेल, पण B, C यांना सहमती द्यावं लागेल. त्यासाठी त्यांनी खाली एक सहमतीपत्र दिलं आहे, त्यावर त्यांची सही करून ते सहमतीपत्र त्यांना सबमिट करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता याच्या खाली त्यांनी फॉर्म कसा भरायचा तर त्याबद्दल माहिती मी लगेच देणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही आत्तापर्यंत बघितला आहे, असाच पूर्णपणे बघा. त्यानंतर तुम्हाला पूर्ण माहिती येऊन जाईल आणि तुम्ही पुढची प्रोसेस करू शकता. आता आपण बघणार आहोत सहमतीपत्र. सन 2023च्या खरीप हंगामातील पीक पाहणी पोर्टलवर नोंदणी कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य या व कृषी विभागाच्या अन्य योजनांतर्गत अनुदान सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता मी खाली सही करणार. या संमतीपत्राद्वारे माझ्या आधार क्रमांकाचा वापर करून त्या आधारे बायोमेट्रिक आणि किंवा अस्तम प्रणालीद्वारे प्राप्त अवैध मला मिळायाच्या लाभासाठी आधार वित्तीय व इतर अर्थसहाय्य लाभ सेवा यांचे लक्षित वितरण अधिनियम 2016 नुसार संमती देत आहे. माझ्या आधार संबंधी माहितीचा वापर केवळ माझी ओळख पटवण्यासाठी करण्यात येणार असून ही माहिती इतर कोणत्याही अन्य कामासाठी वापरली जाणार नाही अशी खात्री बाळगतो, असं तुमचं संमती आहे. आता याच्यात फॉर्म कसा भरायचा, तुमचा जिल्हा, तालुका, गाव अशी माहिती तुम्हाला भरायची. त्यानंतर शेतकऱ्याचे संपूर्ण नाव आधार कार्डनुसार, पहिलं मराठीमधून, दुसरं इंग्लिशमधून, आधार क्रमांक टाकायचा, शेतकऱ्याचा मोबाईल नंबर टाकायचा आणि त्याखाली दिनांक टाकायची, अशी ह्या फॉर्मची माहिती आहे. दिनांक टाकल्यानंतर ज्या दिवशी तुम्ही फॉर्म सबमिट करणार